हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? तर आता 2 दिवस सुट्टी आहे म्हणून आम्ही चाललो आहोत शिर्डीला. तर हा व्लॉग तुम्हाला पूर्ण प्रवासात काय करतो ते दाखवणार आहे मी. पण त्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे त्यांना थँक्यू सो मच. तर आम्ही आता निघालो. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. आता आम्ही निघालो आमच्या बिल्डिंग मधून. आमच्या इकडे गॅसचं पाईपलाईनचं काम चालू आहे म्हणून मग असे रस्ते सध्या जरा खोदून ठेवले आहेत. हे बघा, गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे. तर हा आमच्या इकडून निघणारा हा रस्ता. आणि इथे खूप मोठं वडाचं झाड आहे. आता तुम्हाला दाखवते. वटपौर्णिमेला इथे खूप गर्दी असते. खूप जुनं वडाचं झाड आहे. हे बघा, आता आपण आलो आहोत पेट्रोल पंप मध्ये. तर आता आपण इथे गाडीत डिझेल भरूया, हवा चेक करायची आणि मग प्रवास सुरू करायचा. पेट्रोल भरेपर्यंत मी पॉपकॉर्न खाते. हे कॅरेमल पॉपकॉर्न आहेत, मला खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का कॅरेमल पॉपकॉर्न? मला खूप आवडतात कॅरेमल पॉपकॉर्न्स. आता आपलं डिझेल भरून झालं आहे आणि टायरची हवा सुद्धा चेक करून झाली आहे. ह्या 2 गोष्टी पहिले करायच्या. टायरची हवा तर चेक करायचीच आहे, कारण आमच्या सोबत एकदा असाच इन्सिडेंट झाला होता. डिझेल भरून झाल्यावर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाकडे. हे आहे कळंबोली सर्कल. तिकडून आम्ही पुढे निघालो आणि पोहोचलो बेलापूरपर्यंत. तर बेलापूरमध्ये हे जे आहे ह्याला DY पाटील स्टेडियम म्हणतात आणि हे खूप मोठं स्टेडियम आहे. इथे IPLच्या मॅचेस होतात. खूप छान स्टेडियम आहे. लाईट्स लागल्यावर खूप सुंदर दिसते. आणि मध्ये मध्ये आराध्या गाणी गात होती. थोडं एंटरटेनमेंट चालू होतं. तर आम्ही असं करता करता ह्या कल्याण मार्गे आम्ही येत होतो. तर आम्हाला एवढी ट्रॅफिक लागली, म्हणजे ॲटलिस्ट जाताना गाड्या चालू तरी होत्या, पण रिटर्न यायला ज्या गाड्या होत्या त्या फुल ट्रॅफिक जॅम होती. हे बघा, तुम्ही पाहू शकता. ट्रॅफिक खूप खूप ट्रॅफिक होती. म्हणून आम्ही रिटर्न येताना या रस्त्यानी ह्या रूटनी न येण्याचंच डिसाईड केलं. तर पुढे गेलो, ट्रॅफिक कमी झाली आणि मग आम्हाला एक फूड कोर्ट लागलं. तर आम्ही थोडं फ्रेश व्हायचं ठरवलं आणि मग उतरलो, फ्रेश झालो. थोडंसं स्नॅक्ससुद्धा खाल्ला, म्हणजे थोडा नाश्ता केला आणि मग खाऊन पुन्हा आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाकडे निघालो. कारण आम्ही सकाळी नाश्ता करून निघालो होतो, पण जेवायची इच्छा कोणालाच नव्हती. म्हणून थोडाफार स्नॅक्स खाऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाकडे. तर इकडे आम्ही गाडी ड्राईव्ह करता करता हे बघा, इकडे पालखी दिसली. हे शिर्डीलाच चालले होते हे लोकसुद्धा. हे पायी प्रवास करत होते. तर त्यांचे काही लोक पाठी होते आणि पुढे ह्यांची पालखी होती. तर ही सर्व लोक पायी प्रवास करत शिर्डीलाच चालले होते. कुठून आले होते काही कळलं नाही, पण हे बघा. तर असं करता करता आम्हाला एक फाटा लागला. समृद्धी महामार्ग कडे ॲरो दाखवत होते. तर आम्हाला ह्या फाट्यावरनं समृद्धी महामार्गाकडे जायचा हा रोड होता. तर आम्ही इथनं गाडी वळवली आणि आम्हाला इथे समृद्धी महामार्ग सुरू झाला. तर इकडे नावसुद्धा लिहिलं आहे, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. तर खरंच म्हणजे महामार्गच आहे. एवढा सुंदर रोड बनवला आहे, पण इथे काळजी घेणं जरुरी आहे. तुम्ही तुमचा स्पीड लिमिट कंट्रोलमध्ये ठेवलाच पाहिजे, कारण रस्त्याला गाड्या नसतात. ऑटोमॅटिक आपल्याला वाटतं की नाही, आपण गाडी सुसाट पळवूया, पण कधीच ही चूक करू नका. स्पीड लिमिट त्यांनी लिहून दिले आहेत आणि तेवढ्यातच गाडी ड्राईव्ह करा, कारण की रोड सरळ आहे, रस्त्याला गाड्या नसतात. मध्ये फूड कोर्ट्स वगैरे काहीच नाही आहे की थोडा वेळ थांबून आपण फ्रेश होऊ शकतो. त्यामुळे गाडी अगदी जबाबदारीने चालवा. तर बाजूला एक नदीसुद्धा लागली आम्हाला. खूप मोठी नदी होती ही आणि तिचं पाणी बघाल तर केवढं पाणी होतं त्या नदीला. तर हा जो रोड आहे हा अगदी सरळ रोड आहे, म्हणजे
रस्त्याला बाजूला काहीच नाही आहे, तुम्ही त्याच्यामुळे तुमचा स्पीडवर कंट्रोल हा राहिलाच पाहिजे. तर असं पुढे करता करता मला त्या डोंगरावर विंडमिल्स दिसल्या, ज्याला आपण पवनचक्की म्हणतो. तर धुक्यामुळे थोड्या धुसर दिसतात कारण संध्याकाळ झाली होती. तर ह्या बघा, ह्या विंडमिल्स आहेत. खूप विंडमिल्स होत्या, खूप पवनचक्क्या होत्या. तर जसं झूम करून मी हे शूट केलं आहे. तर असं करता करता, गाणी गाता गाता, थोडी मजा मस्ती करता करता आमचा समृद्धी महामार्ग संपला आणि आम्ही पोहोचलो शिर्डीमध्ये. तर शिर्डीमध्ये पोहोचल्यावर इतकं सुंदर वातावरण आणि प्रसन्न वाटत होतं. हे बघा साईबाबांचं मंदिर. तर ह्या मंदिराच्या समोरच आमचं हॉटेल होतं. अगदी जवळ हॉटेल घेतलं होतं आम्ही. तर खूप छान वातावरण आणि अगदी प्रसन्न वाटत होतं. आणि पालखी येतच होत्या, म्हणजे हा सीझनच आहे. मोस्टली जे पायी प्रवास करून येतात, पालख्या येतात, ते ह्याच सीझनमध्ये येतात. तर आम्ही पहिले विचार केला आपण रूमवर जाऊयात. तर हे बघा, हे मंदिराच्या बाजूलाच इथे एक गार्डन सुद्धा बनवलं आहे. तर आम्ही होय बघा, हे जे आहे ही आमची हॉटेलकडची बाजू आहे आणि समोर मंदिर आहे. तर आम्ही आधी उतरलो आणि बॅग वगैरे म्हटलं आत ठेवून, रूमवर ठेवून देऊया, चेक इन करून घेऊया आधी. म्हणून मग आम्ही वरती आलो. पुन्हा मला थोडं नाश्ता करण्यासाठी खाली यायचं होतं, पण आधी आम्ही रूममध्ये गेलो. बॅग्स वगैरे ठेवून घेतल्या. त्यांचा माणूस आला होता, त्यांनी आमच्या बॅग्स आतमध्ये रूममध्ये ठेवल्या. खूप छान हॉटेल आहे आणि रूम्ससुद्धा खूप छान दिल्या होत्या. म्हणजे असं नाही की काही, एकदा आम्ही असंच बुक केलं होतं पण रूम एवढी खास नव्हती, पण ह्या रूम्ससुद्धा छान होत्या. तर ह्या म्हणजे त्यांचा हॉटेलचा माणूस होता, त्यांनी बॅग्स ठेवल्या. आम्ही फ्रेश झालो आणि मग आम्ही खाली थोडा नाश्ता करायला उतरलो, कारण लगेचच थोडं डिनर करायचं होतं, पण भूक लागली होती आणि जेवणाची वेळ झाली नव्हती. तर उतरल्यावर हे बघा, मंदिर खूप छान लाइटिंग्स केल्या होत्या मंदिराला आणि खूप छान सजवलं होतं. तर इथे ब्रेकफास्ट करता करता एक पालखी आली होती आणि लोक बघा पालखीसोबत केवढी होती. आणि त्यांचं रथ, पालखी पण होती आणि रथ पण होतं. तर हे बघा, हे लोक पुढे चाललेत आणि पाठी रथ आहे त्याच्या. तर तो जो रथ होता ना, त्यात साईबाबांची मूर्ती आहे, तुम्हाला दिसेल. हे बघा, केवढी लोक होती या पालखीसोबत आणि पाठी रथ. आतमध्ये ह्या रथामध्ये साईबाबांची मूर्ती आहे. तर ह्यांना सगळ्यांना डायरेक्ट दर्शनाला नेतात. तिथे पोलीस असतात, त्यांची लोकंसुद्धा येतात हेल्प करायला, जे पायी प्रवास करून येतात त्यांच्यासाठी, आणि त्यांना डायरेक्ट मंदिरात दर्शन असतं. तर मी हे बघा, हा जो रथ आहे ना, मी व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला, पण मी रस्त्याच्या ह्या साईडला होती आणि मधून मधून गाड्या येत होत्या. तर हे बघा किती सुंदर, आणि आतमध्ये ना साईबाबांची मूर्ती आहे. रथ खूप छान सजवलं होतं ह्या लोकांनी. अशा कितीतरी पालख्या, म्हणजे लोक पायी प्रवास करून कितीतरी पालखी येत होत्या. म्हणजे हा थंडीचं सीझन आहे ना, त्याच्यामुळे मोस्टली लोक ह्याच सीझनला येतात. तर हे जे आहे मंदिर, तर आम्ही पुढे असंच चालता चालता घोडागाडी दिसली, तर खूप लोक असे राईड करत होते, म्हणून मग आम्ही पण ठरवलं की आपण घोडागाडीची राईड करूयात म्हणून. तर आम्ही पण बसलो घोडागाडीत आणि मग सुरू केलं. तर हे लोक 1 किलोमीटरचा राऊंड देतात आपल्याला, पूर्ण मंदिराच्याच पूर्ण परिसरात देतात. म्हणजे सरळ एक साईडनी नेऊन परत युटर्न घेऊन पुन्हा आणतात, असा त्यांचा 1 किलोमीटरचा राऊंड असतो. पण वातावरण थंड असल्यामुळे आणि एकदम छान प्रसन्न वाटत होतं आणि मजा आली घोडागाडीत. म्हणजे खूप वर्षांनी आम्ही घोडागाडीत बसलो असं. आणि मग झाली आमची राईड. झाल्यावर आम्ही फोटो काढायचं ठरवलं, पण मला भीती वाटत होती कारण घोडा कधी कधी लात मारतो, म्हणून मी लांबूनच फोटो काढला. आणि मग आम्ही गेलो डिनर करायला, कारण भूक लागली होती. आता आमचा वेळ बऱ्यापैकी हे झाला होता. तर जाताना हे बघा, जो तो रथ गेला होता ना, तो युटर्न घेऊन इकडे ह्या साईडला आला होता. तर मग मला आत्ता जवळून व्यवस्थित जरा शूट करायला जमलं. तर हे असा रथ पूर्ण फुलांनी सजवलं होतं आणि आतमध्ये अशी साईबाबांची सुंदर मूर्ती होती.
आणि मग आम्ही आतमध्ये डिनर करायला गेलो हॉटेलमध्ये. तर हे हॉटेलमध्ये असं जे आहे स्टॅच्यूज ठेवले होते. मग आम्ही डिनर केला आणि पान खायला गेलो. तर पाठीच पानचं शॉप होतं. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पान होते इकडे. तर मी नॉर्मल मसाला पान, आराध्यानी चॉकलेट पान असं घेतलं आणि आम्ही मग आमच्या रूमवर आलो. कारण सकाळी दमलो पण होतो आणि म्हटलं आता रेस्ट करूया. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आमची 12:30ची आरती होती. तर आम्ही पान खाल्लं इकडे आणि मग आम्ही आलो रूमवर, आराम केला आणि मग दुसऱ्या दिवशी 12:30ची आरती होती. त्याच्या 11 वाजता आम्हाला निघायचं होतं. तर हे बघा, दुसऱ्या दिवशी आम्हाला कॉल आला की ब्रेकफास्ट सुरू झाला आहे. हॉटेलवाल्यांचा कॉल आला. मग आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो दोघी. आराध्याचे पप्पा नंतर आले पाठवून. मग आम्ही दोघी गेल्यावर इथे फ्रूट सलाड होतं, ज्यूस होतं, सँडविचेस, केक होते, डोनट्स होते, स्प्राउट्स होतं, त्यानंतर इडली, सांबार, मेदूवडा, उपमा, नंतर पराठा, पुरी भाजी. छान होता आहे. तर हे आराध्याचा ब्रेकफास्ट आणि हा माझा ब्रेकफास्ट. तर आम्ही दोघींनी ब्रेकफास्ट केला. त्याच्यानंतर आराध्याचे पप्पा आले आणि मग त्यांनीही खाल्लं आणि मग आमचा ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही थोडं आमची 12:30ची आरती होती पण आणि आम्हाला 11 वाजता मंदिरात पोचायचं होतं. पण मग आम्ही तोपर्यंत विचार केला की चला सकाळ सकाळी शिर्डीचं वातावरण इतकं सुंदर वाटत होतं, तर असंच थोडं पुढे चालत जाऊया. तर आम्ही असं हे बघा किती सुंदर हार बनवून ठेवले होते इकडे. असंच पुढे चालता चालता काही लोक दर्शन घेऊन येत होते, काही दर्शनाला जात होते. तर एक छोटा मुलगा दिसला तर त्याच्याकडनं आम्ही टिक्का लावून घेतला. त्याच्यासोबत मी फोटोसुद्धा काढला. तर हे बघा मी असा टिक्का लावला आणि मग थोडंसं क्रॉस करून गेली ते मंदिराचा कळस दिसला म्हणून मग तिथे आम्ही पाया पडलो आणि मग आम्ही रूममध्ये फोन वगैरे ठेवला कारण अलाउड नव्हता आम्हाला आणि मग आम्हाला मंदिरात जायचं होतं. तर पुढचं मला काही शूट करायला भेटला नाही. आम्ही दर्शन घेतलं आणि रिटर्न आलो. हॉटेलला परत आलो आणि चेकआउट केलं आणि मग आम्ही पुढे काय केलं ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल कारण हा व्लॉग खूप मोठा होईल. म्हणून पुढे काय केलं, कुठे गेलो, काय प्रवास केला ते सर्व तुम्हाला कळेलच. म्हणून त्यासाठी माझा दुसरा व्लॉग बघायला म्हणजेच ह्याचा पार्ट 2 व्लॉग बघायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि हॅपी न्यू इयर तुम्हाला सर्वांना.